मनपा निकालानंतर भाजपच मोठा पक्ष असेल, मुंबईत महायुतीची सत्ता येणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। आज 5 वाजेपर्यंत घरोघरी प्रचार करता येणार, ही नवीन प्रथा कुठून आली? ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? हा नियम विधानसभा लोकसभेला का नव्हता? राज ठाकरेंचे सवाल। मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी, बावनकुळेंची टीका, तर लोकांची भेट घेणं हे नियमातच, बावनकुळेंकडून स्पष्ट। लोकांना भरकटवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न, मराठी माणसाचा आज देवाभाऊंवर विश्वास, दरेकरांची टीका। ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार, मतदानावेळी मतदाराला मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवणं हा त्याचा मुख्य उद्देश। मात्र पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही, पालिका आयुक्त गगराणींकडून स्पष्ट। ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन, अरविंद सावंत, संजय राऊतही उपस्थित। उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनाला। राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम, 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान, 15,000हून अधिक उमेदवार रिंगणात। मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी साहित्य केंद्रांवर। मुंबई सत्तेची महालढत, 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात, तर इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव, 65 जागांसाठी मतदान, 230 उमेदवारांमध्ये लढत। अकोल्यात मतदारांना अज्ञाताकडून साडी आणि तिळाच्या लाडूंचं वाटप, भाजप उमेदवार मिलिंद राऊत यांचा आरोप। पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांसाठी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप, मनसे नेते योगेश चिलेंची पुरावे सादर करत पोलिसात तक्रार, पोलिसांचे चौकशीचे आदेश। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने, शिंदेंच्या शिवसेनेनं ईव्हीएमचा डेमो दाखवून प्रचार केल्याचा ठाकरे सेनेचा आरोप, दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकामेकांना धक्काबुक्की। चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप, व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद, मीनाक्षी पाटणकरांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार। वसई फाटा परिसरात पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप सेना युती आणि भव्य मनसेच्या कार्यकर्त्यांचा राडा, भव्य आणि मनसे कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवलं। सायनमध्ये शिल्पा केळुसकरांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप, पोलीस आणि प्रशासन, निवडणूक आयोगाचे अधिकारीही दाखल। डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून भाजप शिवसेना आमने सामने, हाणामारी 4 जण जखमी, शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। गोरेगावात शिंदेंचा ठाकरेंना धक्का, गोरेगाव विधानसभा संघटक दिलीप शिंदे आणि प्रमिला शिंदे शिवसेनेत, शिंदे दाम्पत्याच्या भाजप प्रवेशाच्या होत्या चर्चा, मात्र आदल्या रात्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। जळगावच्या ममुराबाद नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई, कारमधून सोनं आणि चांदीसह 29 लाखांची रोकड जप्त। काँग्रेसने दिया धोका, नागपुरात रात्री काँग्रेसच्या विरोधातले पोस्टर, भाजपचे लोक पोस्टर आडून पैसे वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप, तर भाजपचे स्थानिक नेते अजय पाटलांनी आरोप फेटाळले। अजित पवारांचे 1999 मधील शिवसेना भाजप युतीवर आरोप, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चात पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवले, आरोप करत पुरावे असल्याचा अजित पवारांचा दावा। सोनं 1,500 तर चांदी 16,000 महागली, सोन्याचे दर जीएसटी सह 1,46,000 तर चांदीचे दर 2,90,000 रुपयांवर।